जिम, रेस्टॉरंट, सलून, पब, एअरपोर्ट अशा विविध ठिकाणी सेलिब्रिटींचा पाठलाग करून त्यांचे फोटोज आणि व्हिडिओ क्लिक करणारे फोटोग्राफर म्हणजेच पेपराझी तुम्ही पाहिलेच असतील। या पेपराझींना मागील काही काळापासून फारच महत्त्व प्राप्त झाले। हे पेपराझी कसं काम करतात, त्या मागील त्यांची आर्थिक गणितं नेमकी काय असतात, बॉलिवूड सेलिब्रिटींशी त्यांचं नातं कसं असतं, याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सेलिब्रिटीज म्हटलं की त्यामागे त्यांचे असंख्य फॅन्स आणि त्यांचं स्टारडम हे आलंच। लोकप्रिय सेलिब्रिटींच्या छोट्यातल्या छोट्या आणि मोठ्यातल्या मोठ्या गोष्टींविषयी सर्वसामान्यांमध्ये नेहमीच कुतूहल असतं। हल्ली सोशल मीडियामुळे सर्व सेलिब्रिटी त्यांच्या फॅन्ससोबत कनेक्टेड असतात। मात्र एक काळ असाही होता जेव्हा या सेलिब्रिटींचा एक फोटो मिळवण्यासाठी किंवा त्यांचं खास फोटोशूट पाहण्यासाठी सर्वसामान्य चाहत्यांना पैसे खर्च करावे लागायचे। प्रसिद्ध मॅगझिन आणि न्यूज आर्टिकल्समध्येच सेलिब्रिटींचे खास फोटोज पाहायला मिळायचे। पण जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतशी फोटोग्राफरची डिमांडसुद्धा वाढत गेली। हे फोटोग्राफर सेलिब्रिटींचा पाठलाग करून त्यांचे फोटोज क्लिक करू लागले। जसजसं हे विश्व डिजिटल होऊ लागलं, सोशल मीडियाचा वापर वाढू लागला आणि या फोटोग्राफर्सना एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालं। हेच फोटोग्राफर्स आता पेपराझी म्हणून ओळखले जाऊ लागलेत। या पेपराझीमुळे गेल्या काही वर्षात बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पेपराझी कल्चर प्रचंड वाढत गेलं। सध्याच्या डिजिटल विश्वात पेपराझींना एक वेगळी ओळख मिळाली आहे। सेलिब्रिटी जिमला जाताना किंवा येताना दिसले, एखाद्या रेस्टॉरंट बाहेर दिसले किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी दिसले की त्यांचे फोटोज आणि व्हिडिओज पेपराझीज क्लिक करतात आणि सोशल मीडियावर अपलोड करतात। फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर त्यांचे खास व्हेरीफाईड अकाउंटसुद्धा आहेत आणि त्यांना फॉलो करणाऱ्यांचा आकडा हा लाखोंमध्ये आहे। विरल भयानी, मानव मंगलानी, वरिंदर चावला हे स्वतः एकेकाळी सेलिब्रिटी फोटोग्राफर होते आणि आता त्यांची टीम पेपराझी म्हणून काम करते। आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की सेलिब्रिटी ज्या रेस्टॉरंटमध्ये जातात किंवा ज्या सलूनमधून किंवा जिममध्ये जातात तिथेच हे पेपराझी कसे पोहोचतात? याचं उत्तर म्हणजे या सगळ्यामागे पेपराझीची एक मोठी यंत्रणा काम करते। कोणता सेलिब्रिटी नेमका कुठे आहे याची माहिती त्यांना टिप्सच्या माध्यमातून मिळते। यासाठी रेस्टॉरंटमधील कर्मचारी, हॉटेल स्टाफ आणि सेलिब्रिटींची PR टीम, मॅनेजर यांच्याकडून टिप्स त्यांना मिळतात आणि मग त्या ठिकाणी पेपराझीज आपले कॅमेरे घेऊन पोहोचतात। यामध्ये सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे मुंबईतल्या भिकाऱ्यांकडून देखील या पेपराझीजना सेलिब्रिटींबद्दलची टिप्स मिळते। पेपराझो वरिंदर चावला यांनी एका मुलाखतीत याविषयीचा खुलासा केला होता की रस्त्यावरील भिकाऱ्यांना एखाद्या रेस्टॉरंट बाहेर किंवा इतर कुठेही सेलिब्रिटी दिसले की ते पेपराझींच्या स्टाफला कॉल करून सांगतात आणि त्यांच्याकडे पेपराझींच्या स्टाफचे मोबाईल नंबरसुद्धा सेव्ह केलेले असतात। यासह एखाद्या चित्रपटाचं प्रमोशन असेल तर अशा वेळी सेलिब्रिटींची PR टीम स्वतः पेपराझींना फोन करून बोलावते। अनेकदा हे पेपराझी सेलिब्रिटींच्या कारचे नंबर देखील पाठ करून ठेवतात आणि त्या कारचा पाठलाग करतात। मोठमोठ्या सेलिब्रिटींची एक झलक टिपण्यासाठी पेपराझींना तासनतास वाट पाहावी लागते। आता जाणून घेऊयात की हे पेपराझी नेमके किती पैसे कमवतात। सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडिओ शूट करणाऱ्या या पेपराझींचं आर्थिक गणित हे सर्वसामान्यांना थक्क करणारं आहे। एखाद्या सेलिब्रिटीचा फोटो मिळवण्यासाठी पेपराझी फार मेहनत करतात, कारण पेपराझींना सेलिब्रिटीच्या एका फोटो आणि व्हिडिओ मागे खूप पैसे मिळतात। यामध्ये काहींचे पॅकेजेस ठरलेले असतात तर काहींनी वृत्तसंस्थांशी करार देखील केलेला असतो आणि त्यानुसार त्यांना पैसे दिले जातात। शिवाय सोशल मीडियाद्वारे त्यांची बरीच कमाई देखील होते। पेपराझी कल्चरमध्ये प्रत्येक सेलिब्रिटीच्या लोकप्रियतेनुसार त्यांचा रेट कार्ड देखील ठरवलेलं असतं। एक उदाहरण द्यायचं झालं तर अभिनेता शाहरुख खानच्या फोटोसाठी पेपराझींना सर्वाधिक पैसे मिळतात। त्याचप्रमाणे अभिनेत्री प्रियंका चोप्रा जेव्हा भारतात येते तेव्हा तिच्या फोटोंना प्रचंड मागणी असते, कारण प्रियंका ही ग्लोबल स्टार असल्याने तिच्या फोटोंना जगभरात डिमांड आहे। त्यामुळे तिचे फोटो क्लिक करण्यासाठी पेपराझींना चांगलेच पैसे मिळतात। शिवाय अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींचे व्हिडिओ वेगवेगळ्या यूट्यूब चॅनलवर देखील अपलोड केले जातात, ज्या माध्यमातून देखील पेपराझी खूप पैसे कमवतात। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लोकशाही फ्रेंडलीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मला लाईक करा, शेअर करा आणि अर्थातच सबस्क्राईबसुद्धा करा।